धनतेरस जवळ आलीये. तुम्ही तयारी केली? सोनं, चांदी, नवीन भांडी. चला, आता बघूया त्या 5 शुभवस्तू ज्यांनी तुमचं घर भरभराटीला येईल. पहिली, पितळ किंवा तांब्याची भांडी. जर सोनं, चांदी घेणं शक्य नसेल, तर पितळेची वस्तू नक्की घ्या. भगवान धन्वंतरी समुद्रमंथनातून पितळेचा अमृत कलश घेऊन आले होते. त्यामुळे पितळ हे आरोग्याचं आणि समृद्धीचं प्रतीक आहे. दुसरी वस्तू, आखे धणे. हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण धणे हे धनाचं प्रतीक आहेत. धनतेरसला थोडे आखे धणे आणून लक्ष्मीला अर्पण करा आणि नंतर ते तुमच्या तिजोरीत किंवा बागेत पेरा. असं म्हणतात की जशी धण्याची वाढ होते तशीच घरातील संपत्ती वाढते. तिसरी वस्तू, मीठ. धनतेरसला मिठाचं एक पॅकेट नक्की विकत आणा. ह्या मिठाने घरातली सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते असं मानलं जातं. चौथी वस्तू, गोमती चक्र. हे लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. धनतेरसला 11 गोमती चक्र आणून त्यांची पूजा करा आणि पिवळ्या कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीत ठेवा. पैशाची कमतरता कधीच भासणार नाही. आणि आता ती एक वस्तू जी मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितली होती, जी सोनं चांदीपेक्षाही मूल्यवान आहे, ती आहे झाडू. हो, बरोबर ऐकलत. झाडूला लक्ष्मीचं रूप मानलं जातं. ह्या दिवशी नवीन झाडू विकत आणण्याचा अर्थ आहे तुम्ही घरातील सर्व दारिद्र्य, दुःख आणि नकारात्मकता यांना घराबाहेर काढण्याची तयारी करत आहात. हा नवीन झाडू दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनानंतर वापरायला सुरुवात करा. तर ह्या धनतेरसला तुम्ही यापैकी काय काय खरेदी करणार आहात? तुमची धनतेरसची खास खरेदी कोणती? कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, तुमच्या सर्व मित्रांना आणि कुटुंबाला हा महत्त्वाचा व्हिडिओ नक्की शेअर करा. सर्वांना शुभ धनतेरस.